पुण्यात महिला प्राचार्याकडून 7 लाखांची खंडणी उकळली. रील स्टार महिला पोलिसासह तिघांवर गुन्हा दाखल. पोलीस दलात खळबळ. गुन्हेगारांवर वचक बसवण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे त्यांनी चक्क खंडणीखोरीचा मार्ग पत्करल्याने पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. एका नामांकित संस्थेच्या महिला प्राचार्याला ब्लॅकमेल करून 7 लाख रुपये उकळल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह 3 पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ही मोठी कारवाई केली आहे. अजित बडे, सोनाली हिंगे, सुदाम तायडे अशी संशयित आरोपींची नावे आहेत आणि पोलीस उपनिरीक्षक अजित बडे हे सध्या सायबर पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत. तर सोनाली हिंगे या पोलीस दामिनी मार्शल असून शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असून त्या रील स्टार देखील आहे. तसेच सुदाम तायडे यांची शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे नेमणूक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील एका शैक्षणिक संस्थेच्या महिला प्राचार्याला या तिघांनी संगनमताने जाळ्यात ओढले. तुमच्यावर पॉक्सो बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तुम्हाला अटक केली जाईल अशी भीती या पोलिसांनी दाखवली. पोलीस असल्याचे सांगून कायदेशीर कारवाईची प्रचंड दहशत निर्माण केली आणि प्रकरण मिटवण्यासाठी 7 लाख रुपयांची मागणी केली. अटकेच्या आणि बदनामीच्या भीतीनं पीडित प्राचार्याने ही रक्कम त्या पोलिसांना दिली. मात्र हा सर्व प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, पुणे.